माझं म्हणणं आहे की जसं आत्ताच नुकतंच अ, दिल्लीला हिवाळी अधिवेशनामध्ये राईट टू डिस्कनेक्ट हा निर्णय घेण्यात आला, धोरणात्मक निर्णय. त्या अनुषंगाने तसाच महिलांच्या दृष्टीने असा वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे गरजेचं आहे. आणि मुळात पहिला प्रश्न म्हणजे आमच्याकडे वाढती लोकसंख्या, इतकी गर्दी झालेली आहे की त्या गर्दीच्या मानाने सुविधांवर येणारा ताण, उदाहरणार्थ वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पाण्याची सुद्धा कमतरता. कितीही सुविधा आपण देतोय, त्या सुविधा देत असताना त्या पूर्ण होईपर्यंत मागे पूर्ण लोकसंख्या वाढीमुळे या सुविधांवर ताण आलेला असतो. पण तरीही प्रत्येक परिसराला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत केलेला आहे. विजयश्री नक्कीच आहे. आणि या सत्ताधारी पक्षामध्ये काम करत असताना सर्व कामांना नक्कीच गती मिळेल आणि आमच्या परिसरातील रखडलेली जी काही कामं असतील त्या कामांना गती मिळून आमच्या सगळ्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण नक्कीच करू. महिलांचे प्रश्न त्या मानाने कमीच मांडले जातात, कारण जिथे मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत, धोरणात्मक निर्णयाचे जे काही विषय आहेत त्यामध्ये महिलांच्या प्रश्नांची वानवा नक्कीच जाणवते. कारण गेल्या 3 टर्मपासून मी महिला नगरसेविका म्हणून ठाणे महानगरपालिकेत काम करते. महिलांची सुरक्षितता, महिलांच्या बेसिक सुविधा, शौचालय असेल, राईट टू पी, या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे आणि त्या अनुषंगाने कार्यरत असणं हे महत्त्वाचं आहे. तर ह्या काही ज्या बेसिक सुविधा आहेत महिलांना मिळाल्या पाहिजे, त्यासाठी अजूनही यंत्रणा कमी पडते. सुरक्षितता असेल आणि राईट टू पी, कामावर असणारं महिलांचं शोषण, या सगळ्या गोष्टींना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. कारण ह्या ओपनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत होत नाहीये. समाज व्यवस्था बघता महिला या गोष्टी शक्यतो लपून ठेवतात. पण अशा महिला लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन याबाबत जर आपण धोरणात्मक निर्णय घेतले, आणि ठाणे महानगरपालिका तर फार छोटी हे आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. माझं म्हणणं आहे की जसं आत्ताच नुकतंच दिल्लीला हिवाळी अधिवेशनामध्ये राईट टू डिस्कनेक्ट हा निर्णय घेण्यात आला, धोरणात्मक निर्णय. त्या अनुषंगाने तसाच महिलांच्या दृष्टीने असा वरिष्ठ पातळीवर निर्णय होणे गरजेचं आहे आणि त्याची अंमलबजावणी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घेतली जाईल अशी मला नक्की खात्री वाटते. आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील आम्ही सर्व महिला लोकप्रतिनिधी नक्कीच राहू. काही जर आता पाहायला गेलं तर तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या मुख्य समस्या आहेत ज्याच्यावर तुम्ही पुढील 5 वर्षामध्ये काम करणार? प्रभागामध्ये प्रभाग म्हटला तर हा पूर्ण मिक्स प्रभाग आहे. यामध्ये एका बाजूला डोंगर रांगा आहेत, एका बाजूला खाडी किनारा आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये स्लम एरिया आहे, खाडी किनारी वसलेली झोपडपट्टी वजा परिसर आहे, चाळी आहे, मोठमोठे कॉम्प्लेक्सेस आहेत एका बाजूला, म्हणजे उच्च विद्याविभूषित मंडळींची पण वस्ती आहे. दुसऱ्या बाजूला लोअर मिडल क्लास आणि अगदी बंजारा जातीची बांधव सुद्धा आमच्याकडे राहत आहेत. त्यामुळे सर्व धर्म समभाव अशा प्रकारचा व्याप्ती असलेला आमचा प्रभाग आहे की ज्याच्यामध्ये जाती, धर्म या सगळ्यांचे मिक्स वसाहती आहेत आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. आणि मुळात पहिला प्रश्न म्हणजे आमच्याकडे वाढती लोकसंख्या, इतकी गर्दी झालेली आहे की त्या गर्दीच्या मानाने सुविधांवर येणारा ताण, उदाहरणार्थ वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पाण्याची सुद्धा कमतरता. कितीही सुविधा आपण देतोय, त्या सुविधा देत असताना त्या पूर्ण होईपर्यंत मागे पूर्ण लोकसंख्या वाढीमुळे या सुविधांवर ताण आलेला असतो. ड्रेनेजची व्यवस्था आहे, पंपिंगच्या गाड्या असतील, पंपिंग स्टेशन्स असतील, या सगळ्या गोष्टींवर ताण येतोय आणि थोडीशी कसरत होते आमची. पण तरीही प्रत्येक परिसराला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत केलेला आहे आणि याही पुढे. आता तर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिंदे शिवसेनेतून आम्ही सर्व नगरसेवक निवडणुका लढवत आहोत. विजयश्री नक्कीच आहे. आणि या सत्ताधारी पक्षामध्ये काम करत असताना
सर्व कामांना नक्कीच गती मिळेल आणि आमच्या परिसरातील रखडलेली जी काही कामं असतील त्या कामांना गती मिळून आमच्या सगळ्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण नक्कीच करू. ताई, आपण जर पाहिलं तर ठाणे शहर अत्यंत मोठं शहर म्हणून ओळखलं जातं. त्या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि सगळ्यात मोठा विषय जर आपण पाहिला तर तो वाहतूक कोंडीचाच आहे. तर त्यावर काय उपाययोजना करता? कारण का आता जर कैराना नाक्यावर जरी पाहिलं तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. विविध प्रभागांमध्ये वाहतूक कोंडी होते. तर त्यावर काय उपाययोजना करता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभागामध्ये वाहतूक कोंडींचे 2 ते 3 मुद्दे आहेत. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वर्षानुवर्ष रस्त्यांच्या कडेला आणि अंतर्गत रस्त्यांवर पार्क केलेल्या जुन्या भंगारावस्थेत असलेल्या गाड्या, रिक्षा, दुचाकी की ज्यांना कोणीही वाली नाहीये आणि त्यांच्यामुळे तेवढ्या जागा अडल्या जाऊन त्यांच्या नंतरच्या होणाऱ्या दुसऱ्या लेनमध्ये होणाऱ्या पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी फार होते. तर त्याचाही आम्ही मध्यंतरी ट्रॅफिक पोलीस, कळवा पोलीस स्टेशन आणि कळवा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती यांच्या संयुक्त आम्ही दौरा करून त्याविषयी पुढील कारवाई करण्याचे आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून त्या सगळ्या भंगार गाड्या उचलण्याचं त्यांनी निर्देश दिलेले आहेत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याकडे बॉटलनेक बरेच आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी सोसायटीचे एक्झिट्स आणि ऍसेस रोड आहेत त्या त्या ठिकाणी मुख्य मुंबई पुणे हायवेला मध्ये मध्ये इंटरप्शन्स दिलेले आहेत. हे जर आपण टाळले तर मला वाटतं बऱ्यापैकी वाहतूक ही मूव्ह ऑन होईल. तर या गोष्टी सुद्धा ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहेत आणि मुख्य आमचा कळवा नाका की जिथे खूप परिसर मोठा आहे, क्रॉसिंग करणं अतिशय त्रासदायक होते. त्या ठिकाणी क्रॉसिंग फुटओव्हर ब्रिज, पण तो सुद्धा सरकत्या जिन्यांचा फुटओव्हर ब्रिजची आम्ही डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना मागणी केलेली आहे. लवकरच त्याचा पाठपुरावा होईल आणि शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका पाहता ते लवकरच लोकांच्या सेवेमध्ये हा फुटओव्हर ब्रिज येईल. तर हे 2 मुद्दे आहेत, हे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुरेसे आहेत. अजूनही वाढत्या गाड्या, महाराष्ट्र शासनानेच या आपल्याकडे वाढत्या गाड्यांच्या बाबत मध्यंतरी निर्णय घेतलेला, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे जर झाली, 10 ते 15 वर्ष जुन्या असलेल्या गाड्यांना स्क्रॅपमध्ये टाकणं या गोष्टी जशा इतर देशांमध्ये केल्या जातात, तर नक्कीच त्याने सुद्धा वाहतूक कोंडीवर परिणाम दिसून येईल. तर अशा हे छोटे मोठे, आमचा प्रभाग फार त्या मानाने शहरी भागाच्या मानाने प्रभाग आमचा वेगळी रचना आहे. प्रत्येक प्रभागाचे त्या त्या भौगोलिक स्थितीनुसार त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, तर तसे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आमचा आजवर होता, याही पुढे राहील आणि आता यापुढे प्रत्येक कामांना गती येईल अशी आशा आहे. ताई, आम्ही जेव्हा प्रभागांमध्ये फिरत असतो तेव्हा अनेकांचं असं म्हणणं असतं की कंत्राटी कामांमध्ये पारदर्शकता नाहीये, विरोधक यावर वारंवार बोलत असतात. तर त्यावर काय सांगता? कंत्राटी कामांमध्ये पारदर्शकता म्हणजे त्याला काही पुरावा, प्रत्येक काम हे पारदर्शकरित्या आणि नियमानुसार टेंडर प्रोसिजर करून त्या त्या नियमावली पाळूनच केलेले असतात. आता त्या कामांवर ऑडिट करणं सुद्धा थर्ड पार्टी ऑडिट सुद्धा होतं. तर त्याच्या नंतरही जर कोणी म्हणत असेल तर मला मनात शंका वाटते. कारण आणि आपलं जिओ टॅगिंग आहे, कुठे काम होतंय, कशा पद्धतीने होतंय, त्याचं थर्ड पार्टी ऑडिटही होतंय. एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही पारदर्शकता नाही म्हणून कोणी बोलतंय. ते त्या त्या ठिकाणच्या त्या त्या कामांवर अवलंबून असेल. एखाद्याला अपवादात्मक उदाहरण दिसून आलं असेल, त्या संदर्भात त्यांचे मत असेल. ओके. ताई, तुम्ही आताच म्हणालात की तुमचा जो प्रभाग आहे, तुमचा जो विभाग आहे, तो पूर्णपणे मिक्स विभाग आहे. म्हणजे अगदी स्लम पासून तर पूर्ण सोसायटीपर्यंत तुमचा हा विभाग विभागलेला गेलेला आहे. तर स्लम एरियासाठी काय उपाययोजना करता तुम्ही? स्लम एरिया झोपडपट्टी पुनर्वसन याबाबत काय सांगा? हो, झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्लम रिडेव्हलपमेंट आणि क्लस्टर डेव्हलपमेंट या सगळ्या योजना प्रभागामध्ये राबवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु प्रत्येक योजना राबवताना त्या नागरिकांना विश्वासात घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांची संमती असेल तरच या सगळ्या जे प्रोजेक्ट्स आहेत रिडेव्हलपमेंटचे ते राबवले जातील.
स्लम एरियामध्ये तर आमचं जास्त काम हे स्लम एरियामध्येच होतं, कारण सर्वात जास्त समस्या या त्यांनाच येत असतात. त्यामुळे वारंवार फ्रिक्वेन्सी त्यांच्याकडे भेटी देणं, पावसाळ्यात होणारे प्रॉब्लेम्स, पावसाळ्यामध्ये त्यांना रिलीफ कसा मिळेल त्या दृष्टीने भेटी देणं आणि मध्यंतरी पावसाच्या पाण्याचा निचरा म्हणून मोठमोठ्या 2 कल्वर्टचं काम मागे सुरू झालेलं आहे. तर मला आता वाटतं की ह्या कल्वर्टच्या कामांमुळे भविष्यात आता कुठे बॅकफ्लो पाण्याचा येणार नाही. तर खाडीला जाणारा पाण्याचा फ्लो पूर्णपणे फोर्सनी आणि रुंद मुखाने कसं काय जाईल त्या दृष्टीने आमची कामं चालू आहेत. त्यामुळे स्लममध्ये नागरिकांना राहण्यासाठी ज्या सुविधा बेसिक गरजेच्या आहेत त्या देण्यामध्ये आम्ही त्यांना न्याय देण्यात यशस्वी ठरलो. आता सुद्धा प्रत्येक स्लम एरियामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये त्या पाण्याचं ड्रेनेजच्या गटारांचं आणि पायवाटाचं काम मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे. तर सगळ्या गल्ल्या ह्या स्वच्छ नीटनेटक्या अशा काही दिवसात नक्कीच आपल्याला दिसून येतील. तर बेसिक माणसाला राहण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रभागामध्ये ठळक अशी विकास कामांची यादी जर बोलायचं तर आमचे माजी महापौर मनोहरजी साळवी साहेब यांच्या कारकिर्दीत आमच्या संपूर्ण कळवा विभागाचा केंद्रबिंदू म्हणजे यशवंतरामा साळवी ऑलिम्पिक साईज तरण तलाव. त्यांनी त्या काळी 30 वर्षापूर्वी हा तरण तलाव आपल्या कळव्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा सर्वप्रथम ऑलिम्पिक साईज तरण तलाव निर्माण केला आणि त्याची ओळख तेथील स्विमर्सने जागतिक स्तरावर आपली नावलौकिक कमावलेला आहे. ती आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या तरण तलावाचा आता 30 वर्ष जुना झाला असल्या कारणाने जीर्ण झालेली इमारत आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आता लवकरच त्या तरण तलावाचं रिनोव्हेशन होणार आहे आणि त्यामध्ये मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि अद्ययावत स्विमिंग पूल या सगळ्या गोष्टी तिथे अंतर्भूत आहे. तर ते काम लगेच आता काही दिवसात सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे आमच्याकडे हे जे आपण बघत आहात ते सायबा क्रीडा नगरी, हे सुद्धा आम्ही संपूर्ण क्रीडाप्रेमींसाठी सगळ्या प्रकारच्या खेळांसाठी आपण इथे उपलब्ध करून दिले. 3 वर्षांपूर्वी फुटबॉल प्रेमींसाठी मी उभारलेला आहे. फुटबॉल प्रेमी तिथे सकाळ संध्याकाळ खेळत असतात आणि त्यांच्या मॅचेस होत असतात. तर सर्व क्रीडापटूंसाठी महत्वाचं हे क्रीडा नगरी आहे. ती सुसज्ज अशा पद्धतीने पुन्हा अजून नव्याने करायची आहे. त्याचंही रिनोव्हेशन करायचं आहे. आपली कॉमन जिम जी आहे, ओपन जिम, त्याचंही रिनोव्हेशन करायचं. सगळ्या गोष्टी ह्या आपण केलेल्या आहेत, पण मध्यंतरीच्या लॉकडाऊन पासूनचा काळ जो आहे, करोना पासूनचा काळ आणि आम्ही बरेच वर्ष पदावर नसल्या कारणाने ही काही कामं खोळंबलेली होती. त्या सर्व कामांना आता गती मिळून सगळं नव्याने सुसज्ज असं क्रीडानगरी मैदान आपल्याकडे उपलब्ध होईल. अजून एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे मी आपल्या संपूर्ण कळवा परिसरातील स्लम एरियातील मंडळींसाठी कळवा आरोग्य केंद्राची इमारत उभारली 2020 मार्च 2020 आणि त्याचा फायदा आज सगळ्यात सर्व मंडळी घेत आहेत. त्या ठिकाणी मोफत ओपीडी आहे, औषधोपचार आहे, मोफत लॅबचं कलेक्शन आहे, ब्लड कलेक्शन सेंटर केलेलं आहे, सोनोग्राफी मशीन आपण उपलब्ध करून दिलेली आहे. गरोदर मातांची सोनोग्राफी मोफत होते. अजून एक वाढीव दिवस संपूर्ण जनरल पब्लिकसाठी सोनोग्राफी टेस्टिंगसाठी आता सुरू होईल. त्याचप्रमाणे एक्सरेच्या सुद्धा सुविधा आपण त्या ठिकाणी देतोय. आताच वाढीव मजल्याचं सुद्धा सगळ्या प्रोसिजर्स झालेल्या आहेत. येत्या काही दिवसात त्या ठिकाणी वाढीव मजला होऊन अजून आरोग्य सुविधा वाढतील. त्यामुळे एक प्रकारे मल्टी स्पेशालिटी स्मॉल हॉस्पिटल सारखं आम्ही हे आरोग्य केंद्र डेव्हलप करत आहोत. याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरं आपल्या नगरसेवकाचं काम म्हणजे फक्त गटार वॉटर आणि मीटर न राहता त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या येणारी पिढी ही कशी सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुसंस्कृत कशी तयार होईल. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतानाच मी स्वतः
आमची महात्मा फुले नगरची ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 29 ही दत्तक शाळा म्हणून घेतली आहे. त्या ठिकाणी विविध उपक्रम, त्या शाळेकडे काय हवं काय नको या सगळ्या सुविधांकडे लक्ष देणं हा माझा उपक्रम चालू असतो. आणखी एक महत्वाचं की शालेय विद्यार्थी आणि आपले सर्व नागरिकांना वाचन संस्कृती त्यांनी कशी वृद्धिंगत करावी या दृष्टीने मोफत पुस्तकांचं घर या ठिकाणी मी उभारलेलं आहे. तुम्ही हवं तर जाताना तिथे नजर मारू शकता. बसायचं, आपलं आवडीचं पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. असं महाबळेश्वरचं आपण हे बघितलं असेल पाचगणीचं बिलार या गावी पुस्तकांचं गाव या धर्तीवर आम्ही पुस्तकांचं घर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे महत्वाचे काही उपक्रम सुरू केलेले आहेत. भविष्यात अजून त्यामध्ये वाढ करून अजून त्या सगळ्या वास्तूंचं रिनोव्हेशन करणं आणि आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांना या सांस्कृतिक असू देत, वाचनप्रेमींना असू देत, क्रीडाप्रेमींना असू देत, अशा सगळ्या सुविधा देणं यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू.